हे पाहू शकता आपण, सुदैवाने कुठल्याही प्रकारचा जीवितहानी झालेली नाहीये आणि पावसाचे प्रकार असल्याने वाहकाचं म्हणणं असं आहे की ब्रेक लागलेले नाहीये. तर इथले ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आपल्याला वाहक आणि चालक हे शिकलेल्या लोकांना देणं गरजेचं आहे. CSM 9 न्यूज चॅनल साठी अनंत कुलकर्णी, पुणे. झालं काय नेमकं साहेब, काय झालं गाडी आता पाऊस लागाता का नाही, गाडीला ब्रेक लागाने स्लिप झाली गाडी आणि सरकली गाडी, एवढंच झालं. लागली का गाडीला? काय काय गाडी जीवित हानी झाली नाही नशीब, पण ही थोडी प्रवासी ते पण मारते ना, बाहेरची पण मारते ना. तू लोक तुझं काय कर्तव्य आहे का नाही? काय किती किती फास्ट मध्ये होती गाडी? 40च्या स्पीड होती सर. कोण आहे गाडी मालक? कोण? आहे का आपल्याजवळ? आता दाखवलं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवतो, डायरेक्ट आडवा उठलाय राव. ब्रेकच लागाने साहेब. म्हणजे असं म्हणायचं का एसटी ची ब्रेक नाही लागली? ब्रेक लागाने, मग तुम्ही म्हणता ब्रेक लागा ना, म्हणजे म्हणायचं काय? गाडी सरकली साहेब. ब्रेक लावायचा प्रयत्न केला, पण हे पाऊस चालू असल्यामुळे ते ब्रेक ना, ते ब्रेक मध्ये थांबत नाही जागेवर, सगळं पुढे जाते जाऊच्या गाडीचा प्रॉब्लेम आहे. गाडीचा मेंटेनन्स नाही का? डेपोला दुपोला तशी हे केली का? ब्रेक लागत नाही सगळं झालं हो साहेब. साहेब, आता कसं पाऊस- तेव्हा कसं आहे ते कंडिशन होतं पावसामध्ये ना, ते काय कळत नाही. ब्रेक मारला नाही, एकदा जोराच्या नुसार थांबत नाही गाडी, साईडला जाते गाडी. हे बघा, यांच्या इथं CCTV फुटेज आहे, कशा पद्धतीने गाडी गेली तुम्हाला दाखवून देईल. 15 दिवसात तिसरी घटना आहे या रोडला. मग यांना काय पोरं माणसं मारायचे परमिशन दिलं का? ऐका ना, ऐका ना, तुमचं म्हणणं काय? तुम्ही लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे, तुमचं म्हणणं काय? आमचं 15 दिवसात ही तिसरी घटना आहे. एसटी ड्रायव्हरांना शिस्त लागली पाहिजे गाडी कशी चालवायची. यांना काय लायसन दिलं नाही माणसं मारायची. दुसरी गोष्ट अशी की असे जे ड्रायव्हर आहेत जे रिस्की ड्रायव्हिंग करतात, असे ड्रायव्हर नको, नवीन भरती करा, विषय संपला. दुसरी गोष्ट यांच्या जागेवरती आहे ना, निलंबन करायला. मी पहिलं प्रथम सांगतो, मी चावा संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून बोलतोय. अशा ड्रायव्हरांना आणि कंडक्टरांना बरतर्फ केलं पाहिजे जे नागरिकांच्या जीवाशी खेळतायत. आणि दुसरी गोष्ट, जर समजा या ठिकाणी जीवित हानी झाली नाही, नशिबे काय नशिबे जीवित हानी झालेली नाहीये कुठली. हे आता फुल बस आहे, ही कोल्हापूर ते नाशिक चलती, बरोबर. या ठिकाणी जे संबंधित ड्रायव्हर, काय नाव आहे तुमचं? सतीश दत्तात्रय जाधव. आणि कंडक्टर कोण आहेत? संतोष कुमार हनुमंत नाईक. हे 2 ड्रायव्हर आहेत. यांच्यावरती बडतर्फीची कारवाई ही सरकारने केली पाहिजे. संबंधित विभागाला मी सरनाईक साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर या 2 ड्रायव्हरांचं लवकरात लवकर निलंबन करण्यात यावं. अशा चुकीचे ड्रायव्हिंग करतायत. पूर्ण हायवे बंद झालेला आहे आणि या ठिकाणी सरनाईक साहेबांना, मंत्री महोदयाला माझी विनंती राहील, मी स्वतः अधिकृत पत्र देऊन त्यांच्या संग संपर्क साधतो. तर तुम्ही बघू शकता, जो बस आहे तो विरुद्ध लेन मध्ये आलेला आहे आणि समोरचे वाहन पाहू शकता ते विरुद्ध दिशेने आलेलं आहे. तर गाडी पूर्ण भरलेली आहे आणि आपण ज्या पद्धतीने पाहत आहात की वाहक हे ब्रेक लावण्याला असमर्थ आहेत, हे वाहन आहे आणि आपण आपल्या माध्यमातून पाहू शकता गाडी पूर्ण विरुद्ध दिशेने आली. आणि इथल्या लोकांचं म्हणणं असे, या 15 दिवसात हे 3रा-4था असं इन्सिडेंट होत आहे. तर कृपया